जय हिंद मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पहिला सर्वांना नमस्कार। मी आपला मित्र अमित केसरकर, दारूबंदी पोलीस म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क। आता तुम्ही थंबनेल बघून व्हिडिओ बनवण्यासाठी आला असाल तर सर्वात पहिला तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल। आता राज्य उत्पादन शुल्काचा जो एक्झाम आहे ती एक्झाम ऑलरेडी चालू होणार आहे आणि सर्वांना त्याची उत्सुकता आहे आणि सर्वांना कसं पेपर होईल, काय होईल हे सगळं तुम्ही विचार करत असाल। त्यामुळं पगार त्यांना किती असतोय, म्हणजेच एक जवान पद आहे, त्या पदाला तुम्हाला पगार किती असेल, काय असेल हे तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगणार आहे। तुम्हाला बेसिक पेमेंट किती पर मंथ भेटेल, तुम्हाला कोणते कोणते भत्ते भेटणार आहेत, तुम्हाला बेसिक पगार कोणता आहे, सगळी माहिती सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पगाराबद्दलची माहिती आहे आणि ती शंका आहे ती सगळी दूर होईल। आता सुरुवातीला तुम्हाला बेसिक पगार आहे तो 21,700 रुपये आहे, म्हणजेच 21,700 तुमचा बेसिक पगार जरी असला तर तुमचा TADA जो HRA होतोय तो म्हणून जर बघायला गेला तर तुमचा खूप मोठ्या प्रमाणात पगार मिळतोय आणि तुम्हाला बेसिक पेमेंट पण तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतं। त्यामुळं तुम्ही विचार करा। आता तुम्हाला बेसिक पगार आहे तो 21,700 रुपये आहे। तुमचा DA म्हणजे काय, तुमचा महागाई भत्ता तुमचा तो आहे जो आहे तो 10,700च्या आसपास किंवा 10,720 किंवा 30च्या आसपास होतो, म्हणजेच तुमचा महागाई भत्ता। आता महागाई भत्ता 1 जानेवारीपासून वाढलेला आहे, म्हणजेच 2024 पासून तुमचा पगार वाढलेला आहे। पहिला 38% होता, आता 42% पर्यंत तुमचा पगार वाढून महागाई भत्ता वाढून आलेला आहे। त्याच्यानंतर तुमचे घरभाडे आहे, घरभाडा तुम्हाला मिळतो कमीत कमी। आता घरभाडे कसं वेगवेगळ्या सिटीमध्ये वेगवेगळा भेटत असतो। आता समजा नॉर्मल सिटी असेल तर तुम्हाला 8% आहे, 10 लाखाच्या वर लोकसंख्या असेल तर तुमची 16% आणि 25 लाखाच्या वर जर असेल तर तुम्हाला 32%। म्हणजे मुंबई पुणे या ठिकाणी जर तुमची जॉईनिंग असेल तर तुम्हाला कमीत कमी जास्तीत जास्त तुम्हाला 32% म्हणजे तुमचा घरभाडे भत्ते म्हणजेच HRA भत्ता तुमचा वाढत राहतो। आता समजा एक साधं 3-3.5 लाखाची गाव लोकसंख्या आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी 8% भेटतो। ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं होत असतं। तुम्ही बेसिक धरून चला 16%नं जर म्हणा गेला तर तुमचा 4,590 एवढा तुमचा HRA होतो आणि तुमचा वाहतूक भत्ता म्हणजे वाहतूक भत्ता जो आहे तुमचा 2500 पर्यंत जातो आणि तुमचा टोटली जर पगार म्हणा गेला टोटली पगार तुमचा 39,550 म्हणजे 39,500 किंवा 40,000 पर्यंत तुमचा पगार जातो। आता हे 40,000 पगार म्हणजे तुम्हाला 40,000 पगार भेटतो का, तर नाही मित्रांनो। यातून तुमची भविष्य काळात तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्हाला त्याचा बेनिफिट होण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटौती करत असतो। म्हणजे काय भविष्य निर्वाह भत्ता हा तुमचा निधी साठवून ठेवला जातो। हा निधी साठवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत। आता सरकार तुमचं म्हणजे महाराष्ट्र सरकार जेवढं देतं त्यातून तुमचा पगार पण तेवढा कट करून घेतात। म्हणजेच अंदाजे तुम्हाला मी सांगून देतोय, जर भविष्य निर्वाह निधी तुमचा जर महाराष्ट्र सरकारनं जर 14% घातला म्हणजे 4,200 रुपये जर तुमचा बेसिक पगार मध्ये 14% जर तुम्हाला घातला तर तुम्हाला तुमचा तिथून 10% कट होतो, म्हणजे तुमचा 3,000 कट होतो। मग विचार करा 4,500 अधिक 4,200 अधिक 3,000 तर तुमचं म्हणायला गेलं तर 7,200 आणि तुमचा व्यवसाय करा कंपल्सरी 10,000 ज्यांना पगार आहे, सरकारी असू दे खाजगी असू दे, ज्याला 10,000 पगार आहे त्याला 200 रुपये कंपल्सरी कट होत असतो। आता टोटली म्हणायला गेला तर तुमचे 7,000-7,500 रुपये कट होतात आणि तुमचा बाय हँड पगार जो होतो तो तुमचा 32,200 किंवा 32,300 तुम्हाला बाय हँड पगार भेटत असतो। ह्याच्या पण व्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या अलाउन्स भेटतात तुम्हाला। तुमची वर्दी, तुमचे शूज, वर्दी स्वच्छ ठेवण्यासाठी मिळतात, तुमचे शूज साफ करण्याचे पण भत्ते मिळतात। हे सगळं भत्ते त्यात ॲड करायला गेलं तर तुम्हाला बेसिकली तुम्हाला 35,000 पर्यंत पगार पर मंथ भेटून जातो। आणि जी तुमची कटौती झालेली आहे ती कटौती तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्हाला एकदम किंवा तुमचे टप्प्याटप्प्यानं तुम्हाला, म्हणजेच आता सर सध्या
पेन्शन चालू नाही, कारण भविष्यकाळात जर पेन्शन चालू झाला तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने पर मंथ तुम्हाला त्यातून पैसे भेटत राहतील. माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला कमेंट करा, तुम्ही लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.